नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण पहिले परिमेय व अपरिमेय संख्या याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप या घटकाची माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता इथे आपल्याला हे माहीत आहे की जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा छेदाने अंशाला भागत असतो। हे आपलं पूर्णांक स्वरूपामधलं परिमेय संख्येचं रूप असतं। त्याचं उदाहरण इथे बघा, 704 म्हणजे 4 आणि इथे 7ला भाग दिलेला आहे। आपल्याला त्याचं उत्तर मिळालेलं आहे 1.75। आता या भागाकारामध्ये आपल्याला बाकी जी मिळते ती 0 मिळते, त्यामुळे ही जी आपली भागाकाराची क्रिया आहे ती इथे पूर्ण होते। या प्रकारच्या भागाकाराला किंवा परिमेय संख्यांच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप असं म्हणतात, कारण इथे बाकी जी आहे ती 0 येते। आणि आपल्याला हे पण माहीत आहे की परिमेय संख्या आपण ह्या आवर्ती दशांश अपूर्णांक स्वरूपात सुद्धा लिहित असतो। त्याची उदाहरणे इथे आहेत बघा। 7/6 म्हणजे 6 ने 7ला भाग दिल्यावर आपल्याला उत्तर येतं 1.166666। म्हणजेच आता इथे हे एवढं 666 लिहिण्यापेक्षा आवर्ती हे जे अपूर्णांक आहेत असे अपूर्णांक ते आवर्ती दशांश अपूर्णांक या स्वरूपात लिहिताना ज्या अपूर्णांकात दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक पुन्हा पुन्हा येतो त्यावर टिंब मांडतात। जसं इथे हे उदाहरण आहे, हा 6 आकडा हा पुन्हा पुन्हा आलेला आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती इथे टिंब लिहिले। तसंच इथे 3 हा आकडा परत परत आला आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती इथे टिंब। इथे 6 हे पण इथे 6 3दा आलेत म्हणून त्याच्या पण डोक्यावरती इथे टिंब। पण आता हे पुढचं जे उदाहरण आहे ते बघा काय आहे, 22/7 यामध्ये उत्तर येते 3.142857 पुन्हा 142857। म्हणजे ही जी 142857 ही संख्या आहे ती पुन्हा एकदा रिपीट होती आहे। मग या दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो अंकांचा गट पुन्हा पुन्हा येतो त्या गटावर आडवी रेख देतात, इथेही आपल्याला दिसते बघा। आणि या उदाहरणात सुद्धा 0.2323 हे उत्तर येते, म्हणजे 23 परत नंतर 23च येत आहेत म्हणून याच्या 23च्या डोक्यावर पण इथे आडवी रेख दिलेली आहे। म्हणजे याचं काय तर दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो अंकांचा गट, आता हा गट आहे ना अंकांचा 23 23 23 142857, ह्या गटाच्या जर हाच गट पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या गटाच्या डोक्यावरती आडवी रेख देतात। आता जे खंडित दशांश रूप असतं ते आपण खंडित दशांश रूपाला आपण आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये सुद्धा लिहू शकतो। त्याचं हे इथे उदाहरण आहे बघा। सराव संच 1.3